कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं. लेट मिळालं पण थेट मिळालं असं म्हणेन. माझ्यासाठी 100 दिवस या घरामध्ये राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि तेव्हा मी विशालला हाक मारून म्हटलं होतं, की आपली जी काही दुश्मनी होती ती मी या घरात सोडून बाहेर जाणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशी मैत्रीचं नातं काही तयार करेन. नाती आपण जोडतोय तर ती व्यवस्थितपणे पुढपर्यंत नेणं हे मी त्या घरात. नमस्कार, मी सतीश केंगार. आपल्या सोबत आहे बिग बॉस सीझन 6 ची विजेती तन्वी पोलते. तन्वी, सामना ऑनलाईन मध्ये तुझं स्वागत आहे. पहिल्यांदा तर मला असं तुला विचारायचं आहे की 99 दिवस तू सतत म्हणत होतीस की मीच विजेता होणार, मीच ट्रॉफी उचलणार. आज ट्रॉफी तुझ्या हातात आहे. काय भावना, काय सांगशील? पॉझिटिव्ह बोलल्याने नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि मी कायम पॉझिटिव्हच बोलत आली की मी ट्रॉफी जिंकेन 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 आणि कुठेतरी युनिव्हर्सने ते ऐकलं आणि मदत केली मला ट्रॉफी पर्यंत पोहोचवायला. आज ती ट्रॉफी माझ्या हातामध्ये आहे हे बघून खूप आनंद होतोय. अं, कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं. लेट मिळालं पण थेट मिळालं असं म्हणेन आणि खूप आनंद होतोय ट्रॉफी माझ्या हातात बघून. बिग बॉसच्या घरात असताना तू एक इच्छा व्यक्त केली होती आणि सातत्याने म्हटली पण होतीस की टॉप 2 मध्ये तुला राकेश सोबत उभं राहायचं आहे आणि घराची लाईटही तुला राकेश सोबतच बाहेर पडताना बंद करायची आहे. तो क्षण कसा होता? त्यावेळेला तुला नेमकं काय वाटत होते? कारण 99 दिवसाची तुझी जर्नी होती. तू फार इमोशनल पण झाली होतीस, तू रडलीस पण. त्यावेळेला नेमकं मनात काय चाललं होतं? जसं की मी त्याच एपिसोडमध्ये बोलले की माझ्यासाठी 100 दिवस या घरामध्ये राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि या घराशी माझी नाळ जोडली गेली होती. बिग बॉसने मला त्यांचं वडिलांचं स्थान दिलं होतं आणि बिग बॉस जेव्हा म्हटले की हे शेवटचं मी तुम्हाला आदेश देतोय की या लाईट्स बंद करा आणि आता हा सेट बंद होणार आहे वगैरे. शेवटचा निरोप द्या घराला असं जेव्हा बोलले तेव्हा मला वडिलांना आणि आईला कुठेतरी मुलगी माहेरून सासरला जाते शेवटचा निरोप दिवाळी फिलिंग आली होती आणि म्हणूनच मी भावूक झाले होते. त्याच पद्धतीने मी बोलले तिथे. याच फिलिंग होत्या. ट्रॉफी जिंकून जेव्हा बाहेर पडलीस, तेव्हा आई आणि आजीची पहिली प्रतिक्रिया काय होती? आई आणि आजीची प्रतिक्रिया प्राऊड फील करत होत्या दोघी पण की मी जे बोलून घरातून बाहेर पडले होते ते मी करून घरात आली आहे. त्यासाठी प्राऊड फील. खरं तर बिग बॉसच्या घरातील मागील जे 2 आठवडे होते, तरी खूप कठीण ठरले. तुझे जे आपले होते तेच तुझ्या विरोधात जाताना दिसले. मी स्पेशली दीपाली बद्दल बोलत आहे. काय सांगशील? मला नाही वाटलं माझ्या विरोधात कुठेतरी जात आहे ती. मला असं वाटलं की ती इमोशनली कुठेतरी माझ्याच मुळे हर्ट झाली होती. कारण तिकीट टू फिनालेमध्ये मी दादाचं नाव घेतलं होतं आणि होऊच शकतं असं जर मी तिच्या जागी असते आणि माझं नाव घेतलं गेलं नसतं तर कदाचित मी पण हर्ट झाले असते. पण प्रत्येकाचा रिॲक्ट होण्याचा एक पॅटर्न वेगळा असतो. काही इमोशनल आहे, काही वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाली. पण त्याच्यात मला काही वाईट नाही वाटलं. पण एक टास्क झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी बिग बॉसने असं विचारलं, मी तुमच्या सक्सेस पार्टीमध्ये कोणाला इन्व्हिटेशन देणार नाही. त्यामध्ये दीपालीने तुझं नाव घेतलं होतं. आता तू विनर झालेली आहेस, तर तू दीपालीला इन्व्हिटेशन देणार आहे? हो, मी कधीच अशा गोष्टी मनावर घेत नाही. सगळ्या गोष्टी स्पोर्टिंगली घेते. जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मी म्हणते. आणि मी तिला त्याच दिवशी म्हटलं होतं की तू भलेही मला नको बोलूस सक्सेस पार्टी काय आहे. एक विशाल सोबत दुश्मनीचा पॅटर्न तुझा पूर्ण 99 दिवस दिसतात. तेव्हा तू बोलली होतीस घरात असताना आणि खूप वेळा बोलली, वारंवार बोललीस ती दुश्मनी घराबाहेरही दिसेल, पण ग्रँड फिनालीमध्ये तू म्हणालीस की कुठे ना कुठे आता हा विषय संपलाय. असं तर म्हणता येईल की विशाल आणि तन्वी घराबाहेर आल्यानंतर मित्र होते. मी जाताना हेच वाक्य बोलले होते त्याच्या पप्पांसाठी म्हणून. त्याच्या पप्पांकडे बघितलं की मला माझे पप्पा दिसतात कॅन्सर मधले कुठेतरी. ज्या प्रकारे त्याचे पप्पा आहेत, ज्या प्रकारे त्याचे पप्पा बोलतात गोविंदा गोविंदा, मला माझे पप्पाच दिसतात एवढे चांगले पॉझिटिव्ह थॉट्स असणारे. सो त्याचे पप्पा जेव्हा आले तेव्हा मी त्यांना बोलले होते की मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन मुलगी म्हणून. मी आहे तुमच्यासाठी मुलगी म्हणून आणि तेव्हा मी विशालला हाक मारून म्हटलं होतं की आपली जी काही दुश्मनी होती ती मी या घरात सोडून बाहेर जाणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशी मैत्रीचं नातं काही तयार करेन. मी जे बोलते ते मी करते. मी दुश्मनी ठेवली आहे तर माझी दुश्मनी होती. पण मी वाईट आठवणी घराच्या आतमध्ये सोडून निघाली. बाकी नवीन नातं मी तयार करणार नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे की तू 99 दिवस घरात घालवलेस. 99 दिवसामध्ये तुझ्यामध्ये असे काय बदल आले जे तू आयुष्यभर पुढे कॅरी फॉरवर्ड करशील? रागावरती नियंत्रण.
टायमिंग कोणतं आहे आणि आपण काय बोलतोय याची पारख असणं आणि नाती आपण जोडतोय तर ती व्यवस्थितपणे पुढपर्यंत नेणं हे मी त्या घरात. तर मी सामना ऑनलाईनची बातचीत केल्यावर खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील प्रवासाची खूप खूप शुभेच्छा.